बघा आपण काल अल्किन, आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? ओके. काल आपण अल्किन सुरू केलं होतं. अल्किन, ओके, चॉकलेट. अल्किन मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला आपण, डबल बॉन्ड विषयी पाहिलं, परत त्याच्यानंतर त्याचे आयसोमर पाहिले होते काल. आयसोमेरिझम मध्ये अल्किन हा चेन आयसोमेरिझम, परत पोझिशन आयसोमेरिझम आणि ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतो. परत अल्किन मध्ये आपण असं पाहिलं की ज्योमेट्रिकल अल्किन मध्ये सिस आणि ट्रान्स असे दोन टाईपचे अल्किन तो दाखवतो. ठीक आहे, त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर पण पाहिली आपण. सिस आणि ट्रान्स मध्ये स्टेबल कोण असते सांगा? सांगितले बघा काल. स्टेबल कोण असतो सिस आणि ट्रान्स मध्ये? हा बरोबर आहे दीपक, बरोबर आहे. कोण असतो स्टेबल? ट्रान्स असतो. कळाले का? हा कोणता तरी कार्बन कार्बन ग्रुप. कशामुळं? कारण इथे रिपल्शन कमी आहे. सारखे सारखे ग्रुप जर जवळ असतील, जे की सिस मध्ये असते, मग जवळ म्हटलं की रिपल्शन वाढणार, रिपल्शन म्हटलं की स्टॅबिलिटी कमी. विसरू नका. परत आपण त्याच्या काल रिएक्शन पाहिल्या होत्या. फर्स्ट रिएक्शन आपण काल पाहिली होती. कोणती होती? फ्रॉम अल्काइन. अल्काइन, ठीक आहे. मग अल्काइन पासून कसं तयार केलं होतं बघा? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. याच्यामध्ये पण दोन टाईपनं आपल्याला अल्किन भेटत होते. दोन टाईपचे अल्किन भेटत होते आपल्याला. कोणते कोणते भेटायचे? बोला. कोणते कोणते अल्किन भेटत होते बाबांना? झोपले का सर्वजण व्हिडिओ चालू करून? भरपूर जण आहेत, 11 जण आहेत, 12 जण आहेत. आता आणखीन एक ऍड झाला. एक पण आन्सर देत नाही. चला बरं बोला. कालचं लेक्चर मस्त झालं होतं बघा, आजचं पण लेक्चर मस्त झालं पाहिजे. तुम्ही सांगायचं. ऑलरेडी गोष्टी शिकवलेल्या आहेत, तुम्हाला सांगावं लागेल. हा सांगा. अल्काइन पासून आपल्याला अल्किन पाहिजे आणि ते असतात दोन टाईपचे. कोणते कोणते अल्किन असतात? विसरलात का रे? सिस आणि ट्रान्स. सिस आणि ट्रान्स, बरोबर. मग अल्काइन पासून सिस अल्किन तयार करायचा असेल तर काय वापरता तुम्ही? सांगा बरं. किती वेळ सांगितली होती रे रिएक्शन? हा अंजली, बरोबर. पॅलाडाइज्ड चारकोल. बर, याचं नाव आहे स्पेशल लिंडलार्स रिएजंट. लिंडलार्स रिएजंट, ठीक आहे, नाव लक्षात असू द्या. आणि जर ट्रान्स पाहिजे असेल तर कोण वापरावं लागेल? सोडियम विथ लिक्विड अमोनिया, बरोबर. हे जरा लक्षात असू द्या बरं का. पण हे कधी? जर अशा टाईपचं अल्किन, सर्वच अल्किन काही ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही, पण जे अल्किन ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात त्यांच्यामध्ये सिस तयार करायचा असेल तर हा वापरायचा, अदरवाईज हा वापरायचा. सिस आणि ट्रान्स नसेल तर कोणताही यूज करू शकता. ठीक आहे. बर, परत सेकंड रिएक्शन पाहिली होती का काल आपण? कुठली सेकंड रिएक्शन कोणती पाहिली होती आपण? इलिमिनेशन, डिहायड्रो हॅलोजिनेशन. म्हणजे अल्काइल हॅलाइडची रिएक्शन, हा ब्रोमीन घेऊया, हा हायड्रोजन, याची रिएक्शन अल्कोहोलिक KOH सोबत केली असता तुम्हाला काय भेटतो? अल्किन. हा HBr निघून जातो. पण याच्यामध्ये पण दोन प्रोडक्ट भेटतात, एक असतो मेजर, एक असतो मायनर. मग कोणता मेजर आणि कोणता मायनर हे कसं ठरवणार तुम्ही? अल्किनच तयार होईल आहे, पण असा अल्किन की ज्या कार्बन डबल बॉन्डला जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील तो जास्त स्टेबल, म्हणून तो असेल मेजर प्रोडक्ट. ठीक आहे. बरं, या दोन रिएक्शन झाल्या होत्या. परत मग आता बघूया पुढची रिएक्शन. पुढची रिएक्शन, दोनच रिएक्शन झाले होते ना? ओके, नो प्रॉब्लेम. पुढची रिएक्शन आहे बघा, फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड.
फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड. काय म्हणते बघूया ह्या रिएक्शन मध्ये. व्हिसिनल डायहॅलाइड समजतो सर्वांना? व्हिसिनल डायहॅलाइड समजतो? बर, एक मिनिट. बर, व्हिसिनल डायहॅलाइड म्हणजे ऍडजसंट कार्बन कोणतेही, समजा कार्बनची एक अशी लॉंगेस्ट चेन आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही दोन ऍडजसंट कार्बन मध्ये जर हॅलाइड ग्रुप अटॅच असेल, ऍडजसंट कार्बन, ठीक आहे, लगतचे कार्बन, त्यांना जर अल्काइल हॅलोजन ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणायचं व्हिसिनल डायहॅलाइड. मग आता ह्या व्हिसिनल डायहॅलाइडची रिएक्शन करतात झिंक सोबत, ठीक आहे. मग त्यापासून तयार होतो अल्कीन प्लस ZnBr2. सिंपल आहे रिएक्शन. हा Br चा बॉन्ड ब्रेक होतो, तो झिंक सोबत निघून जातो आणि इथे तयार होतो अल्कीन. रिएक्शन खूप सोपी आहे, ठीक आहे. संपली रिएक्शन, याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये. पुढची रिएक्शन बघा. फ्रॉम अल्कोहोल, थर्ड रिएक्शन झाली. फोर्थ रिएक्शन आहे ती म्हणजे फ्रॉम अल्कोहोल. बघा आता हा आहे इथेनॉल. मग ह्या इथेनॉलची रिएक्शन केली जाते H2SO4 और लक्षात ठेवा असू द्या H3PO4. म्हणजे काय असतं, हे आहेत ऍसिड. मग यांच्यापासून काय बेसिकली भेटत असते, H+ घेण्यासाठी डायरेक्ट H+ नसतात, मग ते ऍसिड मध्ये असतात, म्हणून H2SO4 किंवा H3PO4 चा यूज केला. दोन्ही पण लक्षात असू द्या. मग आता ह्या अल्कोहोल पासून काय तयार करायचं आहे, अल्कीन. रिएक्शनला समजून घ्यायचं कधी पण. अल्कोहोल पासून अल्कीन कसं तयार करणार बाळांनो, हा बघा अल्कोहोल आहे, हा तुम्हाला असा दिसतो. मग व्यवस्थित लिहित असताना तुम्ही रिएक्शन व्यवस्थित बघत चला. CH3CH2OH. मग त्याला त्यांनी जरा व्यवस्थित लिहिलंय CH2H CH2OH. मग आता याच्यामधून हा ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या शेजारच्या कार्बन पासून हायड्रोजन आणि OH ग्रुप निघून जातात, आणि म्हणजेच वॉटर बाहेर पडतो, आणि जो तयार होतो तो, मग आता ह्यांची व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे, मग इथे डबल बॉन्ड तयार करतात आणि तयार होतो अल्कीन. इथून वॉटर रिमूव्ह झालेला आहे म्हणून याला, या रिएक्शनला म्हणतात डिहायड्रेशन. आणि ह्याच रिएक्शनला आणि या पूर्ण रिएक्टंट मधून ना आपण सबस्टिट्यूट केलेला आहे ना कोणी ऍड केलेला आहे, सिम्पली याच्यामधून वॉटर इलिमिनेट होतो, म्हणून याला सुद्धा इलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतात. इलिमिनेशन आणि डिहायड्रेशन, वॉटर निघून चालले म्हणून डिहायड्रेशन, ठीक आहे. परत समजा तुम्हाला एक रिएक्शन घेतली, पहिल्यांदा ही प्रोपॅनॉलची बघूया. प्रोपॅनॉल साधं आहे, इथला OH ग्रुप, लगेच या हायड्रोजन, ह्या CH2 ला मी असं लिहिते, हा इथला हायड्रोजन आणि OH ग्रुप निघून जातो आणि तयार होतो प्रोपेन. नाहीये इथं प्रोपीन असायला पाहिजे, प्रोपीन तयार होतो. परत समजा जर असा अल्कोहोल असेल, हा OH, एक मिनिट, बघा आता इथं पण कसं असेल, याची पण रिएक्शन H2SO4 सोबत जर केली तर याच्यापासून काय आहे, इकडे पण हायड्रोजन आहे, इकडे पण हायड्रोजन आहे, ठीक आहे. मग आता काय होतं, परत याच्यापासून जो अल्कीन जास्त स्टेबल तो प्रोडक्ट तयार होणार, ठीक आहे. आता हे जर तुम्हाला कळायला पाहिजे.
ही झाली रिएक्शन अल्कोहोल पासून, आणि वरची आपण कोणती पाहिली होती, फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड, आणि दुसरी रिएक्शन होती ती म्हणजे फ्रॉम अल्कोहोल. बर, आता इथे मेथड ऑफ प्रिपरेशन संपल्या अल्किनच्या. कोणत्या कोणत्या होत्या, फ्रॉम अल्काइन. अल्काइन म्हटलं की सिस ट्रान्स, पॅलाडाइज चारकोल केला की सिस अल्किन भेटायचा, आणि सोडियम विथ लिक्विड अमोनिया यूज केला की ट्रान्स भेटायचा. ही फर्स्ट मेथड झाली. आणि दुसऱ्या मेथडमध्ये कोणती होती तुम्हाला, फ्रॉम अल्काइल हॅलाइड. मग अल्काइल हॅलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक KOH सोबत केली असता काय भेटायचं तुम्हाला, अल्किन. तो अल्किन त्याच्यामध्ये पण मेजर मायनर प्रोडक्ट, जो स्टेबल तो मेजर प्रोडक्ट. आणि थर्ड रिएक्शन बघितली आपण फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड. व्हिसिनल डायहॅलाइडची रिएक्शन कोणासोबत केली होती आपण, झिंक सोबत, बरोबर. आणि त्यापासून सिम्पली अल्किन भेटायचा. रिएक्शन खूप सोपी, हे विसरू नका बरं का. आता इथंच बघा, आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये हे रिएक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिसिनल डायहॅलाइडची रिएक्शन झिंक सोबत अल्किन तयार होतं. आणि लास्ट रिएक्शन पाहिली आपण कोणती होती, फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल पासून, साधी गोष्ट आहे, अल्कोहोल मध्ये डिहायड्रेशन होते, रिएक्शन होती H2SO4च्या प्रेझेन्समध्ये, म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये, त्यापासून H+ भेटत असतो. मग आता या रिएक्शन मध्ये काय तयार होत होता, अल्किन. ठीक आहे, रिएक्शन संपल्या, मेथड ऑफ प्रिपरेशन संपलं. आता पुढे पाहूया आपण फिजिकल प्रॉपर्टीज काय काय आहेत अल्किनच्या. मग आता बघा, कधी पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकते तेव्हा थोडंसं कंपॅरिझन करायला शिकायचं. मग आता इथं काय सांगितलंय बघा, फिजिकल प्रॉपर्टी सेम असते, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी काय असेल त्याची. बघा, मग आता इथं काय म्हटलंय, बॉइलिंग पॉइंट. फर्स्ट ऑफ ऑल दोघांना समोर ठेवायचं, अल्केन अल्किन, काय कम्पेअर करता येऊ शकते. तर बघा, बॉइलिंग पॉइंटचा फंडा तर तोच आहे. बॉइलिंग पॉइंट जसजसं नंबर ऑफ कार्बन चेन इन्क्रीज होईल तसा तसा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल. कार्बन अल्केन आणि अल्किन मध्ये दोघांमध्ये सुद्धा ऑलमोस्ट अल्केन आणि अल्किनचा बॉइलिंग पॉइंट ऑलमोस्ट सिमिलर राहतो. परत तेच आहे 1 to 4 मेंबर, हे काय 2 to, कारण अल्किन 1 मेंबरचा नसतो. 2 to 4 मेंबर जे आहेत कार्बनचे ते गॅसियस फॉर्म मध्ये आहेत, 5 to 17 लिक्विड फॉर्म मध्ये असतील, आणि 17 पेक्षा जास्त कार्बनची चेन असलेले ते असतील सॉलिड फॉर्म मध्ये. ठीक आहे. बर, अल्किन परत नॉन पोलर आहेत, म्हणजे ते पाण्यामध्ये सोल्युबल नाहीत, कारण वॉटर कसं आहे, पोलर. आणि त्याच्यामुळे आता हे कोणामध्ये सोल्युबल असतील, हे सोल्युबल असतात बेन्झिन, परत इथर मध्ये असतात, कारण लाईक डिझॉल्व लाईक डिझॉल्व्ह लाईक, त्याच्यामुळं हे नॉन पोलर आहेत ना, नॉन पोलर मध्येच हे डिझॉल्व होतात. मग कोण आहेत तसे, बेन्झिन, इथर आणि कार्बन टेट्राक्लोराइड. ठीक आहे. मग हे झालं सोल्युबिलिटीचं. आता मेन पॉइंट कडे जाऊया, ह्याचा मेल्टिंग पॉइंट काय म्हणतो, तिथं जरा मजा आहे. नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. बघा आता, अरे आता मेल्टिंग पॉइंट विषयी बघायचे आपल्याला. मेल्टिंग पॉइंट, मग आता मेल्टिंग पॉइंट अल्किनचा जरा जास्त असतो अल्केन पेक्षा. त्याच्यामध्येही अल्किन म्हटलं की दोघं जण येतात, सिस आणि ट्रान्स. अरे बाबा, कुठे गेलं हे,
मग आता मेल्टिंग पॉइंट मध्ये बघा, आपण जर सिस घेतला, इम्पॉर्टंट आहे, लक्ष असू द्या, आणि दुसरा आहे ट्रान्स. बर, मेल्टिंग पॉइंटचा विचार करत असताना तुम्ही विचार करायचा पॅकेजिंग, त्या कंपाऊंडची पॅकेजिंग कशी आहे. कारण हे फक्त काही गॅसेस किंवा लिक्विड फॉर्म मध्ये नाही, हे सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा असतात अल्किन. मग अशा अल्किन जे सिस किंवा ट्रान्स फॉर्म मध्ये आहेत त्यांच्यामध्ये पण मेल्टिंग पॉइंटचा फरक पडतो, कोणाचा जास्त आणि कमी आहे. तर हे तुम्हाला माहिती असेल, हे ट्रान्स अल्किन जे आहेत त्यांची पॅकेजिंग चांगली असते. हे बघा, हे कार्बन कार्बन ग्रुप साईडला आहेत, मग ते एकमेकांमध्ये फिट होतात व्यवस्थित. मी पॅकेजिंग कोणासाठी, सॉलिडसाठी. ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट म्हटलं की काय असते, सॉलिड टू लिक्विड. मग आता ह्यांची पॅकेजिंग चांगली असल्यामुळं एकदम एकमेकांना समजा व्यवस्थित फिट बसलेले असतात, मग त्यांना तेवढीच जास्त हीट द्यावी लागेल, बरोबर का. सिस तेवढे जास्त त्यांची पॅकेजिंग चांगली नसते, म्हणून ट्रान्सवाल्या अल्किनचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो ॲज कम्पेअर टू सिस अल्किन. हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये बघा काय असते, मेल्टिंग पॉइंट म्हटलं की तुम्हाला फोकस करावं लागेल त्या कंपाऊंडची पॅकेजिंग कशी आहे. जर पॅकेजिंग चांगली असेल तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो, मग असते ट्रान्सची पॅकेजिंग चांगली असते ॲज कम्पेअर टू सिस. मग आता बॉइलिंग पॉइंट मध्ये कसं आहे बघा, बॉइलिंग पॉइंट मध्ये कसं आहे सिस आणि ट्रान्सच्या दोघांच्या बाबतीमध्ये, जेव्हा तुम्ही बॉइलिंग पॉइंटचा विचार करत असता तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल ते म्हणजे, हे तर समजा ठीक आहे की जसं जसं कार्बनची चेन वाढेल तस तसं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. त्याच्यामध्ये पण सरफेस एरिया जास्त असेल तर बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. ब्रांचिंग असेल तर परत त्याच्या आयसोमरमध्ये ब्रांचिंग असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो. पण परत जाऊया आपण सिस आणि ट्रान्सकडे. असे जर आपल्या समोर कंपाऊंड आले तर त्यांच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त, तर ते बघूया आधी. सिसवाले, परत मी इथं कंपाऊंड काढते बघा, तुम्हाला डायपोल मोमेंट तर झालेलाच आहे, हा झाला CH3 CH3 H H. बर, आता यांच्यामध्ये कोणाचा डायपोल मोमेंट 0 आहे मला जरा सांगा. हे झाले ट्रान्स, हे झाले सिस. सिस आणि ट्रान्स यांच्यामध्ये कोणाचा डायपोल मोमेंट 0 असतो. येईल का सांगायला, बघा बरं ट्राय करून. चॅटिंग कुठे गेली, चॅटिंग, एक मिनिट. नागेशचं म्हणणं आहे ट्रान्सवाल्यांचा. बर, आणखीन ज्ञानेश्वरी, मी काय म्हटलं की इथं न्यू कोणाचा 0 आहे, डायपोल मोमेंट, किंवा कोणता नॉन पोलर आहे. कोण येतो बोला, उगा काही ते सांगायचं नाही, काहीतरी ट्रान्स नाही, मग सिस नाही, मग ट्रान्सच. अरे असं कसं झालं, सिस असेल, विचार करून सांगा. नाही, मला वाटतं कोणाकोणाचं बरोबर आलंय, नागेशचं आणि अतुलचं बरोबर आलेलं आहे. बाकी ज्ञानेश्वरी, निकिता थोडं चुकलं बघा. डायपोल मोमेंट कसं काढता तुम्ही, ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे ॲरो करता, बरोबर का. मग आता इकडे ॲरो कुठं असेल, बरोबर. मग हे कॅन्सल आउट करतील, बरोबर आहे का. पुढं यांच्यामध्ये कुठं असेल, हे कार्बनची, हे एकमेकांना कॅन्सल आउट केले, हे पण एकमेकांना कॅन्सल आउट करतात, मग ट्रान्सचा डायपोल मोमेंट येतो 0, बरोबर.
आणि म्हणजेच हे डायपोल मोमेंट झिरोच, म्हणजे मला एक सांगायचं डायपोल मोमेंट झिरो आहे म्हणजे याला काय म्हणता तुम्ही, नॉन पोलार. हे ऍक्च्युअल करेक्ट मेथड, पोलार का नॉन पोलार सांगण्याची. मग आता सिस मध्ये कसं असतं बघा, याच्यावरती कोणता चार्ज येईल, ऍक्च्युली हे असतील डेल्टा पॉझिटिव्ह, कारण हे कार्बन कोणता आहे, sp2 वाला, बरोबर का. मग ह्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते. हा एरो इकडे जाईल, कळायलंय. पण ह्यांची तर खूप कमी झाली रे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनची, याला तुम्ही जरी नाही पकडलं समजा तरी चालेल, याच्यावरती जरी तुम्ही फोकस केलं तरी चालेल. मग हे एकमेकांना कॅन्सल आउट करायलेत का, नाही. यांच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह, यांच्यावरती डेल्टा निगेटिव्ह, बरोबर का. म्हणजे एकंदरीत कसे आहेत हे आहेत पोलार, कळायलंय. मग आता बघा, मग जेव्हा तुम्ही बॉइलिंग पॉइंट काढत असता तेव्हा असा अल्किन तुम्ही काय करता, मेनली तुम्ही कशावरती फोकस करता, जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन टू अल्किन्स, तेच मॉलिक्युलर. जेव्हा तुम्ही बॉइलिंग पॉइंट काढत असता तेव्हा तुम्ही मेनली फोकस करता त्यांच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती, आणि जेवढा जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त तेवढं बॉन्ड ब्रेकिंग जास्त, म्हणजे अवघड, म्हणजे तेवढी हीट जास्त लागणार, म्हणजेच बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त कोणामध्ये असेल, पोलार वाल्यांमध्ये असेल का नॉन पोलार वाल्यांमध्ये असेल, सांगा बरं. पोलार का नॉन पोलार, ऑब्विसली बरोबर आहे नागेश. कोणामध्ये असेल इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, ज्यांच्याकडे पोल आहेत, म्हणजे कोणतरी डेल्टा पॉझिटिव्ह आहे, कोणतरी डेल्टा निगेटिव्ह आहे. समजा हा, आता समजा नाही, हा बरोबरच आहे, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, तर मग याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल, डेल्टा निगेटिव्ह, म्हणजे यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे. इथं काय आहे, इथं कोण येईल, यांच्यामध्ये अट्रॅक्शनच नाहीये. समजा अल्केन जर तुम्ही घेतला, सेमच आहे परत अल्केन, यांच्या म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप खूप वीक आहेत. पण सिस मध्ये पोलॅरिटी थोडी फार जास्त आहे ऍज कम्पेअर टू ट्रान्स, त्याच्यामुळं इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट जास्त. मग आता इथं बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट मध्ये एक पॉइंट विसरू नका, सिसचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो ऍज कम्पेअर टू ट्रान्स, आणि मेल्टिंग पॉइंट मध्ये ट्रान्सवाल्यांचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो ऍज कम्पेअर टू सिस. हे कुठे दिलंय का नाही मला माहित नाही, पण हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्याला वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बॉइलिंग पॉइंट म्हटलं की सिसचा जास्त ट्रान्सपेक्षा, आणि मेल्टिंग पॉइंट त्याच्या उलट. तुम्ही काय पाठ करता, हे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट एकमेकाच्या उलटे आहेत. मग पण असं नका करू, त्याच्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंटच्या ठिकाणी मेल्टिंग पॉइंटचे लिहू नका, म्हणून सांगायला. सेम असते तर काही अडचण नव्हती. हे समजलं, फिजिकल प्रॉपर्टी समजलं सर्वांना, समजलं असेल तर येस, अदरवाइज नो. वा 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 वा, सगळ्यांना समजल्या. ओके, मेथड ऑफ प्रिपरेशन झाल्या, परत फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या. आता बघूया यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय म्हणतात. हे उगाच हाईड होईल बाबा, मनालाच बघावं लागेल काय झालं प्रॉब्लेम. चला आता केमिकल प्रॉपर्टीज काय म्हणतात त्याच्या बघूया. बघा इकडं, केमिकल प्रॉपर्टीचं असं म्हणणं आहे की बाबा अल्केन पेक्षा अल्किन जरा जास्त रिएक्टिव्ह आहेत. कशामुळे ते पण बघूया. अल्केन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लूज इलेक्ट्रॉन इन पाय बॉन्ड. त्याचा काय संबंध आहे बघूया. हे अल्केन मध्ये कोणती रिएक्शन दाखवत होते अल्केन, सांगा पटकन. अल्केन कोणत्या टाईपचे रिएक्शन दाखवायचं, म्हणजे ऍडिशन, सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन, कोणत्या टाईपच्या. सबस्टिट्यूशन कसं रे बाळा, मेनली बर का,
मेनली हे जास्तीत जास्त करून ऍडिशन रिएक्शन दाखवतो. ठीक आहे. बरं, आता अल्किनचं बघूया आपण काय म्हणणं आहे. अल्किन जास्त रिएक्टिव्ह आहेत का? कारण त्याच्याकडे एक पाय बॉन्ड आहे, म्हणून ते इलेक्ट्रॉन इकडे तिकडे नाही, म्हणजे पण ते लूज असतात. ते कुणाला पण आपले इलेक्ट्रॉन म्हणजे ते बॉन्ड मात्र व्यवस्थित एक्झॅक्टली असं लवकर ब्रेक करू शकतात कुणी जर दिसला तर. ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह ग्रुप. मग आता कोण असतो इथं अट्रॅक्टिव्ह ग्रुप? मला एकदा सांगता का? इलेक्ट्रोफाईल असेल का न्यूक्लिओफाईल असेल? इलेक्ट्रोफाईल असेल का न्यूक्लिओफाईल असेल? विचार करा बरं. बरोबर आहे नागेश, इलेक्ट्रोफाईल. का? हे बघा, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हा झाला रिच, इलेक्ट्रॉन रिच. मग ह्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल? जो गरीब आहे बिचारा, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीत, म्हणजेच इलेक्ट्रोफाईल अट्रॅक्ट होईल. बरोबर का? इलेक्ट्रोफाईल अट्रॅक्ट होईल. म्हणून हे शक्यतो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवतात. कोणती रिएक्शन दाखवतात? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवतात, सिम्पली. आणि रिएक्टिव्ह आहेत कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत बिचाऱ्याकडं, अल्किनकडे, त्याच्यामुळे ते जास्त पटकन रिएक्ट होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवतात मेनली. ठीक आहे. पुढं फर्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे ऍडिशन ऑफ H2. इथं रिएक्शन झालीच आहे तुम्हाला बाळांनो, बरोबर का? आठवायलंय का? पहिली रिएक्शन आहे बघा, ऍडिशन ऑफ H2. मग मला सांगा, आपण पाहतोय अल्किन, अल्किनचं जर H2 सोबत ऍडिशन केलं तर कोण तयार होतो? झाली रिएक्शन, ही अल्केन मध्येच झाली तुम्हाला मागच्या सब टॉपिक मध्ये. कोण तयार होतो? अल्केन सोबत H2 रिएक्ट केल्यानंतर अल्केन. छान, सर्वांनी उत्तर दिले बरोबर. ओके, बरोबर. मग पण इथं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये असायची रिएक्शन? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अशाच रिएक्शन रिवाइज होत राहणार. आणि इथं रिएक्शन आली की समजायचं तुमच्या रिएक्शन पाठ आहेत तुम्हाला. छान छान, ज्ञानेश्वरी, दीपक बरोबर आहे. निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम कोणताही घ्या, काही अडचण नाही. मग याच्यापासून तयार होतो अल्केन. ही तर रिएक्शन झालेलीच आहे. मी म्हंटल ना, आता ह्या ज्या रिएक्शन तुम्ही एक एक चॅप्टर शिकता त्या कुठं ना कुठं तरी रिपीट होतातच तुम्हाला रिएक्शन. भरपूर रिएक्शन रिपीट होतात. बघा इथे तेच दिलेली आहे. मग आता ही काही सांगत बसायची गरज नाही. नेक्स्ट रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ हॅलोजन, ऍडिशन ऑफ X2. मग तिथं कोण कोण येते? क्लोरीन आणि ब्रोमिन, हे दोघंच आहेत बरं का. मनानं आयोडीन फ्लोरीन ऍड करू नका. हे दोघंच ऍप्लिकेबल आहेत या रिएक्शनसाठी. मग आता बघूया ही रिएक्शन कशी होते. खूप सोपी रिएक्शन आहे. अल्किन रिएक्ट विथ X2, याच्यापासून काय तयार होते? हा बॉन्ड ब्रेक होतो. एक हॅलोजन या कार्बनकडे, दुसरा या कार्बनकडे. पीडी का नाही आहे ना ह्याच्यामध्ये? प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल. पण बघा, इथं तुम्ही कॅटलिस्ट लिहित असताना कोणताही एक लिहिलं तरी चालतो. तिन्हीचे तिन्ही लिहावे असं काही नाही, पण पुस्तकामध्ये लिहिले. ठीक आहे. असं काही नाही की तिन्ही पण लिहावेच. और म्हटलंय त्यांनी, और दिस, और दिस, और दिस. ठीक आहे. बर, मग आता अल्किनची रिएक्शन X2 सोबत केली की हा कोण तयार व्हायला? ह्याचं नाव सांगा बरं. म्हणजे ह्याचं आयुपॅक नेम सांगू नका. हा आताच आपण पाहिलं, याला काय म्हणतो आपण? हॅलाइड का काय? हा, शाबास दीपक, बरोबर आहे. विसिनल डायहॅलाइड, विसिनल डायहॅलाइड. मग आता बघा, ओके, बघा आता इथं ऍडिशन ऑफ X2 मध्ये, ऍडिशन ऑफ X2 मध्ये काय अतुल? इथं काही यूज करत नाहीत. इथं जस्ट एवढीच आहे रिएक्शन, याच्यामध्ये काही नाही आहे दुसरं. मग आता मी फिरवते बघा. अल्किन पासून, अल्किन लिहिते तुम्हाला इथे चालतं. अल्किन पासून अल्किन मध्ये X2 ऍड केला की विसिनल डायहॅलाइड तयार होईल आहे, बरोबर. तर विसिनल डायहॅलाइड मध्ये काय ऍड करावं लागेल की त्याच्यापासून अल्किन तयार होतो?
सांगा बरं, आत्ताच रिएक्शन झाली तुमची, झाली आहे का? फ्रॉम प्रिपरेशन ऑफ अल्किन मध्ये फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड ही रिएक्शन झाली होती, बरोबर आहे नागेश? सांगा बरं आणखीन, येऊ द्या उत्तर. आपण काय केलं, ह्याच्या उलट तसंच आहे, बरोबर आहे ज्ञानेश्वरी. व्हिसिनल डायहॅलाइडची रिएक्शन झिंक सोबत केली, काय तयार होतो? अल्किन. मग आता इथून पुढे तुम्ही जसं जसं बघा, तुम्ही 12th तुमचे जसं हे चॅप्टर संपतील किंवा आता पण घेत असतील ते माहित नाही, तुम्हाला पझल देतील सर. आता त्या पझल मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी म्हणजे रिएक्शन पाठच होऊन जातात. ही रिएक्शन विसरायची नाही. इथंच एक आपली पझल तयार झाली. अल्किन मध्ये X2 मिक्स केला की व्हिसिनल डायहॅलाइड, आणि व्हिसिनल डायहॅलाइडची रिएक्शन झिंक सोबत केली की अल्किन तयार होतो. ठीक आहे, समजली रिएक्शन? ओके. हा, एक पॉइंट सांगायचा आहे बघा, तो म्हणजे हे रिएक्शन विषयी. हा जो Br2 आहे, Br2 म्हटलं की Br2 कम्प्लिटली Br2 हा हॅलोजन, हा असतो रॅडिश ब्राऊन कलरचा ओरिजिनली. पण जर तुम्ही ह्या Br2 ला कोणताही अल्किन असेल, कोणताही अल्किन, याला जर तुम्ही अल्किन मध्ये टाकलं, समजा एक कंटेनर आहे तुमच्याकडं, त्याच्यामध्ये आहे Br2, त्याचा कलर आहे रॅडिश ब्राऊन कलर, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अल्किन टाकला, ठीक आहे, अल्किन टाकला म्हणजे ऑब्विसली रिएक्शन होते, बॉन्ड ब्रेक होतात, हे पण ब्रेक होतो आणि यांच्यामधलं पण बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे रिएक्शन होते. मग हे सोल्युशन होतंय कलरलेस, हे सोल्युशन होईल कलरलेस, कळालंय? मग काय ते लक्षात ठेवायचं, आणि हा प्रोडक्ट तयार होतो. मग एमसीक्यू काय विचारतात की बाबा, सॉरी एमसीक्यू काय विचारतात त्याच्या अगोदर हे सांगते की ही रिएक्शन यूज केली जाते अनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेशन. एखादा तुम्हाला जर 2 कंटेनर दिलेले आहे, एकामध्ये काहीतरी अल्केन आहे, एकामध्ये अल्किन आहे, पण तुम्हाला माहित नाही, त्याच्यावर समजा पट्टी होती नावाची, ती निघून गेली किंवा काढून टाकली, आणि आता तुम्हाला सांगितलं की ओळखा याच्यामध्ये अल्केन कोण आहे आणि अल्किन कोण आहे. जर तुम्हाला अल्किनची टेस्ट करायची असेल, म्हणजेच अनसॅच्युरेशनची जर टेस्ट करायची असेल, तर ही रिएक्शन यूज केली जाते. कोणती? ही Br2 ची, ऍडिशन ऑफ X2. का? कारण याच्यामध्ये जर समजा कोणता अल्किन आहे मला माहित नाही, ठीक आहे, 2 कंटेनर आहेत, समजा मी हा फर्स्ट कंपाऊंड घेतला, त्याची रिएक्शन केली Br2 सोबत, आणि याचा कलर आहे रेडिश ब्राऊन. जर रिएक्शन झाली तर त्याचा कलर निघून जातो, आणि कलर निघून जातो म्हणजेच त्याच्यापासून कोण तयार होतो? अल्काइल व्हिसिनल डायहॅलाइड. म्हणजेच ओरिजिनली, आणि रिएक्शन तेव्हाच होईल जेव्हा तो कोण असेल? अल्किन असेल त्या कंपाऊंड मध्ये, कळालंय? म्हणून, आणि जर समजा अल्केन यूज केला तर रिएक्शनच होणार नाही Br2 सोबत. तुमची रिएक्शन अल्केन सोबत झालेली असेल, ती हायड्रोजन हॅलाइड किंवा फक्त कोणता तरी X सोबत, ठीक आहे, पण X2 सोबत अल्केनची रिएक्शन नाही, तर मग त्यावेळेस याचा कलर पण चेंज होणार नाही, म्हणजेच रिएक्शन होणार नाही. मग तिथं काय म्हणू शकता तुम्ही? हा अल्किन सोडून दुसरा कोणीतरी आहे. पण जर समजा याचा कलरलेस झाला तर समजायचं की हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, म्हणजेच कोण आहे? अल्किन आहे. रिएक्शन समजली? हा पण तेवढाच महत्वाचा पार्ट आहे बरं का. ठीक आहे, रिएक्शन समजली का सर्वांना? ओके, नेक्स्ट कोण आहे? बघा आता पुढची रिएक्शन, ऍडिशन ऑफ HX. ह्या रिएक्शन जरा इथं सिमिलर टाईपच्या दिसतात बरं का, अल्केन अल्किनच्या, त्याच्यामुळे जरा रिएक्शन पार्ट असू द्या, आणि जे की पुढे पण तुम्हाला लागणार आहे. बर, आता आपण 2 रिएक्शन पाहिल्यात केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. एक होतं ऍडिशन ऑफ H2, म्हणजेच कोण तयार होत होता? अल्केन तयार व्हायचा. दुसरं पाहिलं होतं आपण ऍडिशन ऑफ X2, त्याच्यापासून तयार व्हायचा व्हिसिनल डायहॅलाइड. मग आता तिसरी रिएक्शन आहे ती म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड.
मग ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आता पहिल्यांदा बघूया आपण ऍडिशन ऑन सिमेट्रिकल अल्किन. आता आपल्याला HX ऍड करायचा आहे. तो कसा? याच्यामध्ये पण जर तुम्ही याचं ऍडिशन सिमेट्रिकल अल्किन सोबत केलं तर काय प्रोडक्ट तयार होतो, आणि अनसिमेट्रिकल अल्किन सोबत जर तुम्ही याचं ऍडिशन केलं तर काय प्रोडक्ट तयार होतो हे बघायचं बरं का. मग आता आपण स्टार्टिंगला पाहूया, तो म्हणजे ऍडिशन ऑन सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल म्हणजे कसे? हा झाला सिमेट्रिकल, बरोबर का? म्हणजे यांना जर सेंटर मधून ब्रेक केलं की दोन तुकडे सारखेच झाले पाहिजे. प्रोपेन आहे का सिमेट्रिकल? किंवा प्रोपिन घ्या, काही चालते. हा आहे का हा सिमेट्रिकल? नाही. समजायला ना सर्वांना? कारण याला तुम्ही सेंटर मधून ब्रेक करून दोन साइड इक्वल पार्ट होत नाही. मग आता बघूया, फर्स्ट घेऊया आपण इथिन. सोपी रिएक्शन. HX सोबत जर रिएक्शन केली, हा बॉन्ड ब्रेक झाला, H एका कार्बनला अटॅच झाला, X एका कार्बनला अटॅच झाला, नो प्रॉब्लेम. इथं H आहे बरं का, एका ठिकाणी H एका ठिकाणी X. इथं तयार होतो हॅलो इथेन, ठीक आहे, किंवा इथेन हॅलाइड. मग आता दुसरं एक्झाम्पल घेऊन बघूत आपण कोणतं तरी. ब्युटेन घेऊया. ब्युटीन, सॉरी, ब्यूट इन. बर, हा आहे का सिमेट्रिकल? जरा सांगा बरं. सिमेट्रिकल अल्किन आहे का? ब्युटीन. आणखीन दुसऱ्यांचे पण उत्तर नाही. ओके, समजायला तर सर्वांना, ठीक आहे. तर हा सिमेट्रिकल नाही. ह्याला सिमेट्रिकल करण्यासाठी काय करावं लागेल? ब्युटीन घेता ब्यूट 2ENE वर घेऊन बघूया काय होतं रिएक्शन. HX सोबत रिएक्शन करा तर काय होतंय? हा H कोणत्याही एका कार्बनला दे, काही अडचण नाही. आणि X कोणत्याही एका कार्बनला, काय तयार होतो हा प्रोडक्ट? इथं हायड्रोजन गेलाय, परत याच्या ठिकाणी मात्र कोण गेलाय? X. ठीक आहे. कोणता, इथं तुम्ही कोणत्याही कार्बनला हायड्रोजन किंवा हॅलोजन देऊ शकता, याचा येणाऱ्या प्रोडक्ट वरती काहीही परिणाम होत नाही. ठीक आहे. कारण काय तयार होणार आहे? हा तर कोण आहे? समजा हा जर आपण क्लोरीन घेतला, 2 क्लोरोब्युटेन, बरोबर का? 2 क्लोरोब्युटेन तयार होतो. आणि समजा हा हायड्रोजन तुम्ही या कार्बनला दिलाय बरं का, या कार्बनला, तर काय होते बघूया. म्हणजेच काय केलं, ह्या सेकंड कार्बनला तुम्ही हॅलोजन ग्रुप दिला, आपण त्याला क्लोरीन लिहिलं, आणि याला हायड्रोजन आणि हा अल्काइल ग्रुप. याचं पण नाव काय असेल? ऑब्विसली 2 क्लोरोब्युटेन. म्हणजे डाऊट क्लिअर झाला? डाऊट क्लिअर झाला. म्हणजे इथं तुम्ही कुठेही H किंवा X कोणत्याही कार्बनला दिला तरी सिमेट्रिकल वरती काहीही परिणाम होत नाही. आणि कसा होत नाही, कसा चेक करणार? करून बघायची रिएक्शन वगैरे. आणि जर समजा आयुपॅक नेम सेम असतील तर प्रोडक्ट एकच आहे. जर आयुपॅक नेम चेंज होत असेल तर मात्र प्रोडक्ट चेंज आहे. ठीक आहे. मग आता आपली मीटिंग एंड होईल हळूच. तर आपण ज्या आज रिएक्शन बघितल्यात, अगोदर ज्या रिएक्शन झाल्यात त्या सर्व पार्ट असू द्या. ठीक आहे. मग आता ही रिएक्शन आपण पाहिलेली ही पण लक्षात ठेवा. उद्या बघूया आपण ऑन ऍडिशन ऑन अनसिमेट्रिकल अल्किन. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे. ओके, आता मीटिंग आपण एंड करूया.